पवित्र अशा खंडातील पवित्र वर्ष, पवित्र अशा खंडातील पवित्र देश भारत देश, माझा भारत, तुमचा भारत, आपल्या सर्वांचा भारत. ज्या भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता मौली, नवे नवे सोन्याचा धूर काढण्याची क्षमता ठेवणारा आपला सर्वांचा भारत. अशा या पवित्र भारत वर्षामध्ये पवित्र राज्य महाराष्ट्र राज्य, ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये भगवंतांनी अवतार घेतला आणि साधू संतांनी अवतार घेतला. भगवंतांनी अवतार घेऊन दुर्जनांचा संहार केला आणि धर्माचं रक्षण किंवा धर्माची स्थापना केली. आणि साधू संतांनी अवतार घेऊन मानव देहात जन्माला आलेल्या जीवाला भगवत प्राप्तीचा आणि जीवन मुक्तीचा मार्ग दाखवला. असा पवित्र महाराष्ट्र राज्य. आणि अशा या पवित्र महाराष्ट्र राज्यातील पवित्र जिल्हा नगर जिल्हा, आता हल्लीचं नाव काय? अहिल्याबाई, अहिल्यानगर. अशा या पवित्र जिल्ह्यातील पवित्र तालुका संगमनेर तालुका व या संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवकोठे व या देवकोठे क्षेत्रामध्ये आई जगदंबे मातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये चालू असलेला हा नवरात्र उत्सव निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं सांगणं काम आहे. आदिशक्ती जगदंबा माता मंदिर 11वा वर्धापन दिन व श्री हनुमान मंदिराच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच नवरात्र उत्सवानिमित्ताने आयोजित हा नामयज्ञ तथा श्रीमद भागवत कथा, सर्व आयोजक नियोजक सर्व वारकरी वैष्णव बांधव आपल्या सर्वांच्या तळमळीच्या सहकार्याने, देणगीदार अन्नदाते आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा नामयज्ञ मोठ्या थाटामाटामध्ये सुरू झाला. आणि या नाम यज्ञाचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा मज सारख्या पामराकडे सोपवली. प्रथम आपल्या सर्व संत चरणांच्या वरिचंदी वंदन करतो. या कार्यक्रमासाठी ज्यांचे मार्गदर्शन लागले, ज्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले, वैकुंठ सुखनिवासी हबप रामराव महाराज देसाई यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज सरस्वती श्री क्षेत्र शिर्डी यांचे शुभ प्रेरणेने, तसेच हबप कीर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी व हबप विश्राम महाराज ढमाले गुरुस्थानी असणारे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नामयज्ञ व या नामयज्ञासाठी सर्व साथ देणारे माझे टाळकरी वारकरी सर्व बांधव, त्यामध्ये मृदुंगमणी असतील, गायनाचार्य महाराज मंडळी असतील, बालदार चोपदार विणेकरी तुळशीवंद घेतलेल्या माता सर्वांच्या चरणाला वंदन. नामयज्ञाचा आजचा 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय अभंग तो सांगतात, ज्यांनी हरीला साठवलं, साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्यांनी मंदिर सांगून दिलं पहिल्यांदा हरीला कुठे साठवायचंय. आपण आतापर्यंत देवाला साठवलं मंदिरात, पण या हृदय मंदिरापर्यंत आपण नेलं असेल का नसेल देव जाणे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्यांनी ज्यांनी हे केलं, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार आणि झाला सफल व्यापार. त्यांची एरझार थांबली. मग एरझार कुठली? अरे जन्म मृत्यूची एरझार त्यांची थांबली जाते आणि त्यांचा जन्माला येण्याचा व्यापार सफल होतो. त्याचं कारण आहे तो हरी त्यांच्या हातात येतो. तुका म्हणे हरी काही उरो न देवरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. आणि शेवटच्या चरणात सांगतात, असा हरी जो हृदयस्थ साठवला, असा हरी जो हातात आला, तो काय करतो? तुका म्हणे हरी काही उरो न देवरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ शब्दार्थ. वेळ थोडा 1 तासामध्ये आपल्याला आता सेवा आठवायची आहे. ऐका, हा अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आहे. अभंगाचा भावार्थ बघण्यापूर्वी ज्या पांडुरंगाच्या सत्तेने आपण इथे आलो, अशा पांडुरंगाला प्रथम नमन करू आणि सेवेला पांडुरंग कर प्रथम नमन, दुसरे चरण दुसरे चरण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी बसलेल्या मातृतुल्य मातावर्ग व पितृतुल्य पितावर्ग सगळ्यांना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे. ज्या ज्या वेळेस भजनाची वेळ येईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतल्याशिवाय राहू नका.
झाला कर टाळी मुखी बोला नाम, हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने देवाचं नाम घ्यावं. कोणी कोणी अरे जो मानव जन्मात आला त्यांनी, कोणी जो मानव योनीत आला त्यांनी अरे मुखाने भगवंताचं नामस्मरण आणि हाताने टाळी घ्यावी. आणि जर आता टाळाटाळ केली तर पुढच्या जन्मात बाजारात टाळी वाजवावं लागेल. आणि बाजारात कोण टाळी वाजवतं हे सांगायची गरज नाही. टाळीची वेळ आणि टाळीचं स्थळ चुकलं महाराज तर त्या टाळीला किंमत राहत नाही. इथे तुम्ही जी टाळी वाजवाल कीर्तनात टाळे होय पातकांची होळी, होय पातकांची होळी, होय पातकांची वाजवलीच पाहिजे. जर कीर्तनात टाळी वाजवली नाही तर पापाची होळी केली जाणार नाही. पाप जाळण्यासाठी केलेलं साधन हे साधू संतांनी दिलेलं साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमातूनच पापाचं क्षालन किंवा पापाचा नाश आहे. पण महाराज ही साधनं आता हल्लीच्या कलियुगात माणसाला आवडत नाही. पण देवकोठे गाव आहे, निदान या देवकोठे गावामध्ये एवढी सज्जन माणसं दिसतात. प्रथम तर आपल्या चरणाला वंदन करतो महाराज. दिसत नाही महाराज. बाबा मोठे मोठे दिसतात. बाबा बॉडीवाले, दाढीवाले, गाडीवाले, माडीवाले सगळे काही दिसतात. पण श्रवण करणारे राहत नाही. ही शोकांतिक आहे. पण असो, या गावामध्ये असलेले भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य, धन संपदा देऊ आणि तुमच्याकडून असंच ईश्वरी कीर्तन श्रवण हो. ही आदिशक्ती मातेच्या चरणावरती वंदन करतो. ऐका, मानव जन्माला आलोय. या मानव जन्माला येऊन भगवंताचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. म्हणून साधू संतांनी महाराज आपल्याला नाना पद्धतीने, नाना वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला ईश्वर भक्ती कशी करता येईल याच्यासाठी केलेलं हे आयोजन आहे. बघा, नीट जर बघितलं महाराज, नागपंचमीपासून सुरुवात होते महाराज. खऱ्या अर्थाने नाम सप्ताला, खऱ्या अर्थाने सप्ते नागपंचमीला सुरुवात होतात. एकदा आपण पंढरपूर वारीहून आलो का पहिला सण नागपंचमीचा येतो. नागपंचमीला टाळ उभे किंवा विना उभा राहतो आणि सप्त्यांना सुरुवात होते. तेव्हापासून हरिकीर्तनाला सुरुवात होते. महाराज नागपंचमी जाते, हळूहळू हळूहळू नागपंचमी करता करता गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पाही जातात आणि गणपती बाप्पा आल्यानंतर पितृपक्ष येतो, पितृपक्षही जातो आणि नवरात्र उत्सव येतो. प्रत्येक उत्सवामध्ये महाराज कथा कीर्तनाचं आयोजन आहे, नियोजन आहे. पण समायोजन किती असेल देव जाणे. तुम्ही शब्द नीट ऐका. आयोजन, नियोजन आणि समायोजन. समायोजन म्हणजे तुम्ही त्याच्यात समाविष्ट किती झाला आणि समाविष्ट होऊन तुम्ही किती अंगीकार केला, याला समायोजन म्हटलं जातं. नियोजन आहे, आयोजन आहे. पण समायोजन नसेल तर आमचे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे हित होय तो व्यापार. तुम्ही म्हणाल महाराज हा व्यापार आहे का? हो, व्यापारच आहे महाराज. मंडपाला पैसे द्यायचे, साऊंड सिस्टीमला पैसे द्यायचे, जनरेटरला पैसे द्यायचे, इंजिनला पैसे द्यायचे. येणारा बाबा त्याला नारळाचा गोटा गाडीसाठी काहीतरी द्यायचंय महाराज. आचारी सांगितलं त्यालाही काहीतरी द्यायचंय. जो किराणा माल आहे त्यालाही काहीतरी द्यायचंय. दिल्याशिवाय हा एक प्रकारचा व्यापारच आहे. हा व्यापार करीत असताना जर फायदा झाला नाही तर असा व्यापार बंद करून टाकावा महाराज. जे उद्योजक असतील, जे व्यावसायिक असतील, ते जर व्यवसायात फायदा झाला नाही, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ताळाबंदी घेतली जाते, नफा तोट्याचा अंदाज घेतला जातो आणि नफा होत नसेल तर त्या व्यवसायाला टाळा लावला जातो, व्यवसाय बंद केला जातो. मग मला तुम्हाला विचारलं महाराज, जर हरिकीर्तनातून महाराज जर वारकरी तयार होत नसेल, माळकरी तयार होत नसेल, टाळकरी तयार होत नसेल तर महाराज या कथा कीर्तनांचा उपयोग काय? आमच्या बाबा लोकांची पोटं भरायला का हो? आमच्या बाबा लोकांची पोटं भरण्यासाठी हा उद्योग आहे का? हा उद्योग बाबा लोकांच्या पोटं भरण्यासाठी नाही. सत्य बंद झाले तर बाबा कुठेतरी मोलमजुरी करेल, कुठेतरी काम धंद्याला जाईल, त्याची पोट पाण्याची व्यवस्था तो बघेल. पण दादांनो, हा जो आहे संतांच्या नावाने, संतांच्या ग्रंथाने, संतांच्या पंथांनी आम्हालाही पूजलं जातंय, आम्हालाही पूजलं जातंय, आम्हालाही मान्यता दिली जाते. पण ही मान्यता देत असताना जर तुम्ही तुमच्या पदरात काही पाडून घेतलं नाही तर तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती राहिलं. धोपाटणं काय? धोपाटणं म्हणजे शेवटी राहणार हे मड. बाबा भाषा थोडी खळगुटी सिन्नर तालुक्यातला असल्यामुळे
खळगुटी कळते ना, खळगुटी जवळ आपण शिवाला आहे. बरं, संगमनेर सिन्नर काहीच नाही, आपल्याला एकच आहे. हे फक्त ओळख होण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी महाराज हा जिल्हा तो जिल्हा, अन्यथा पृथ्वी एकच आहे. या पृथ्वीवर फक्त व्यवहार चालावे म्हणून. त्याचप्रमाणे हे सगळे देह जरी वेगवेगळे आहेत, हे व्यवहार चालण्यासाठी देह वेगवेगळे आहेत. या देहाची नावं वेगवेगळी आहेत, या देहाची गावं वेगवेगळी आहेत, पण या देहाला चालवणारी शक्ती एकच आहे. त्या शक्तीचा अनुभव यावा, अनुभूती घ्यावी, त्याच्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. आणि एवढा खटाटोप करून जर शक्तीची अनुभूती आली नाही, शक्तीची अनुभूती येऊन शक्तीचा अनुभव आला नाही आणि अनुभवाचा रस चाखला नाही, तर महाराज केलंही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं, हे मड शिल्लक राहतं. आणि या मड्यासाठी मग शेवटी काय, गावाच्या बाहेर आहे. या मड्यासाठी सगळे रडतात, याला घराच्या बाहेर काढतात, याला घराच्या बाहेर काढून 4 खांदेकरी 5वा परड्या एका स्वरात बोलतात, रामनाम बोलो भाई रामनाम, मुक्काम पोस्ट मसन खाई. आणि आता बाबा घरी परत न्यायचा. बाबन बसलेत आमचे सुभाषदादा, तुमच्या माध्यमातून या देवकुठ्या गावाचं माझं दर्शन होतं बरं का. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमची दिंडीच्या निमित्ताने मला इथं बोलवलंय. आमचे जावई म्हणजे आपले जावई ज्ञानेश्वर दादा आल्या मी सुभाषदादांना म्हटलं, ज्ञानेश्वर दादांचा म्हणे वा. सुभाषदादांनी फोन केला, महाराज यावं लागेल. 2 दिवसापासून सकाळी सारखा फॉलोअप चालू आहे. कुठपर्यंत आले, लोकेशन टाकलं, महाराज चुकायला नको, वेळेत आले पाहिजे. वेळेत कीर्तनाच्या आत आपण भोजन करून आपण कीर्तन जायचंय. 9 वाजता पंगत बसवायची, सगळ्या ग्रामस्थांना भोजन द्यायचंय. पण सगळ्यांना भोजन देत असताना महाराज पहिल्यांदा तुम्हाला भोजन, 9 नंतर तुम्हाला घरी कसं न्यायचं म्हणून पहिल्यांदा तुम्ही भोजन केलं पाहिजे. महाराज जैन लोकांसारखी माझी गंमत झाली का, महाराज 6:30 पावणे 7च्या आत आम्हाला भोजन मिळालंय. महाराज एवढा खटाटोप काय दादा, तुम्ही महाराजांना जीव घालताय, टाळकऱ्यांना जीव घालताय, वारकऱ्यांना जीव घालताय, एवढी गाव पंगत देताय, एवढा खर्च करताय, याचा परिणाम काय? याचा परिणाम तुमच्या जीवनात तुम्हाला मला भगवंताचा साक्षात्कार झाला पाहिजे. साक्षात्कार शब्द वापरतोय. भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय मरायचं नाही असा ध्यास जीवाने घेतला पाहिजे. अन्यथा पुढील सगळ्या योनीमध्ये फासच आहे. फास कळतो ना बाबा, पुढच्या सगळ्या योनीमध्ये फास आहे. कारण की तिथला वास चांगला नाही. अरे गाईच्या जन्मातला वास चांगला नाही, गाढवाच्या जन्मातला वास चांगला नाही, कुत्र्या मांजऱ्याच्या जन्मातला वास चांगला नाही. या मनुष्य योनीतला वास चांगला आहे, पण याच्यासाठी संत सहवास पाहिजे. जोपर्यंत संत सहवास नाही तोपर्यंत याच्यामध्ये ईश्वर आहे, ईश्वराचा वास आहे, याचा अनुभव येत नाही, याची अनुभूती येत नाही. आणि हा अनुभूती आणून देण्यासाठी केलेला खटाटोप आहे. अभंगाला कुठल्याही कीर्तनाच्या दिवशी पहिला दिवस घ्या, दुसरा दिवस घ्या, तिसरा दिवस घ्या, नामा म्हणे, तुका म्हणे, एका म्हणे, याच्या पलीकडे आमच्या बापाचं काय डमाले बाबा, आमच्या बापाचं काय. आणि आम्ही आमच्या बापाचं जर सांगायला लागलो तर तुम्ही आमचा बाप काढल्याशिवाय राहणार नाही. अरे बाप कसा असावा, जगी ऐसा बाप व्हावा, बाप असाच असावा, बाप असा असावा. बाप या शब्दाला वेटे जे वजन आहे. डॅडी पप्पा नथिंग फुसका शब्द आहे. इट इज माय डॅडी, इट इज माय पप्पा, एकदम फुसका शब्द. पण बाप, बाप काढला रे काढला का राग येतो माणसाला. एखाद्या रस्त्यावर बाप काढू द्या, तो कीर्तन करायचा का असेल, कीर्तन करायला राग येतो. लोक म्हणतात बाबा तुम्ही बिघडलं नाही पाहिजे का, बरं आम्हाला बाप नाही का. अरे आम्हालाही तुमच्यासारखं आहे ना. बाप या शब्दामध्ये वेटच आहे. हा बाप कशासाठी असावा लागतो. बाप हा धैर्य देणारा आहे, बाप हा शौर्यत्व देणारा आहे, धैर्य आणि शौर्य देणारा बाप आहे. मग जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती जावा, त्याचा वंशच मुक्तीला गेला पाहिजे. मग जगातले बाप कुठले, आपले माय बाप आहे संत ग्रंथ आणि त्यांचा पंथ. म्हणून आपण संत संत माया बाप कृपावंत हो तुम्ही संत मायबाप 8-10 झाले महाराज. 9लाच हे विठ्ठल करायचं आपल्याला, 9लाच. ऐका, मानव जन्म परत परत मिळत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. पटापट सांगतो, पुढे निघतो. शेवटची वेळ आहे तुमची आमची. या शेवटच्या वेळेत जर आत्ता करता आलं नाही तर कुठल्या जन्मात काहीच करता येत नाही. म्हणून हा जन्म अतिशय महत्वाचा आहे. हा जन्म सार्थकी लागला पाहिजे. या जन्माचं चीज झालं पाहिजे, या जन्माचं कल्याण झालं पाहिजे. मग कल्याण पैसा अडक्याने नाही, कल्याण पैसे अडक्याने नाही, कल्याण पदाने नाही, कल्याण आहे फक्त ईश्वरी नामाने, ईश्वरी चिंतनाने. मग ते ईश्वर चिंतन घडलंच पाहिजे. मग ईश्वर चिंतन घडवण्यासाठी संतांनी युक्ती केल्या. हा नवरात्र उत्सव फक्त महाराज चिंतनाचा आहे. आता तुमच्या आमच्या डोक्यामध्ये फरक पडला म्हणून जाऊ द्या महाराज. महाराष्ट्रामध्ये नवरात्रामध्ये दांड्या हा विषय आपला नव्हता. ग्रामीण भागात अजून बरं आहे.
पण शहरी भाग पूर्ण बिघडला. या शहरी भागामध्ये हा नवरात्र उत्सव काय, डीजे लावून धांगडधिंगा करण्यात अख्खं आयुष्य चाललंय. कथा कीर्तनाला लेकी बळीनं घेऊन या म्हटलं तर लेकी बळीनं आणत नाही. आणि आमच्या माता भगिनी त्या याच्यामध्ये दांडियामध्ये लेकी वगैरे नटून थटून तिथे नेल्याशिवाय राहत नाही. अरे जिथे पाप घडणारे तिकडे तुमचे पावलं जातात आणि जिथे पुण्य जोडलं जाणारे तिकडे तुमचे पावलं मागे राहतात. ही मोठी शोकांतिक आहे. त्याचं कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये मायेचा प्रभाव सगळ्यात अधिक आहे. हा मायेचा प्रभाव भल्या भल्यांना बुडवतो. ही मायेने भल्या भल्यांना सोडलं नाही. मग मायेची साधना व्हावी, आदिशक्तीची साधना व्हावी म्हणून हा नवरात्र उत्सव चालू केला. आणि या नवरात्र उत्सवामध्ये महाराज 10 दिवसाचा कालावधी आहे. नवरात्र 9 रात्री 9वा दिवस उजडवायचा आहे. मग या 9 रात्रीमध्ये आता 3री माळ आहे. 2 माळी तर गेल्या. नवरात्रीमध्ये काय करायचंय, नवरात्रीमध्ये घट बसवायचा आहे. मग घट कुठला बसवायचा, आपल्या कुंभारदादाकडून आणायचा तो मातीचा घट बसवायचा. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये विड्याची पानं ठेवायची, नारळ ठेवायचा, त्याला कुंकू बिंकू लावून डोळे बिळे काढून ठेवून द्यायचा. देवापुढे मांडायचा, गावात मांडायचा, मसोबा पुढे मांडायचा. जिकडे तिकडे घट मांडले. घट मांडून साधना उपासना चालू झाली. घट मांडले घरात, घट मांडले दारात, पण जो घट बसवायला पाहिजे तो घट फिरतोय इकडे तिकडे. हा जो घट आहे 5 तत्वापासून बनलेला हा जो घट आहे, या घटाला बसवण्यासाठी तो घट बसवला. निदान त्या घटाच्या निमित्ताने, त्या देवाच्या निमित्ताने तू बसशील आणि बसून थोडा फार विचार करशील. पण हे घट बसायला तयार नाही. हे घट बसल्याशिवाय या घटामध्ये काय शक्ती आहे, या घटामध्ये आदिशक्ती जी आहे ती आदिशक्ती प्रगट होणार नाही. मग पहिल्यांदा या घटाला स्थिर करण्यासाठी महाराज पहिल्या माळीपासून सुरुवात करावी. पहिल्या माळीला या घटाला बसवावं आणि घटाला बसून पहिल्या माळीला पहिलं द्वार बंद करावं. आता द्वार म्हटल्यानंतर महाराज मग द्वारं कुठली, दारं कुठली. या शरीराला महाराज 10 दरवाजे आहेत. कबीर महाराजांनी याला दाखला दिलाय. बंगला खूप बनाया बे, बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया. इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखे वही बड़ा अचंबा. बंगला खूप बनाया बे. सुंदर बंगला आहे, सुंदर नगर आहे. याला गोधडी म्हणतात, याला कांबळं म्हणतात. याला नाना प्रकारच्या संतांनी उपमा दिल्या. ह्या उपमा तुम्हाला आम्हाला समजून घेतल्याशिवाय पुढचा प्रवास करता येणार नाही. मग या शरीराला 10 दरवाजे आहेत. 9 दरवाजे उघडे, 10वा दरवाजा बंद. 9 दरवाजे बंद करायचे, 10व्यातून बाहेर पडायचं. त्याचं कारण आहे 10वा दरवाजा म्हणजे महाद्वार आहे. हा 10वा दरवाजा म्हणजे महाद्वार आहे. जीवाने या महाद्वारातून या मंदिरात प्रवेश केला होता आणि जीवाने बाहेर पडतानाही त्याच महाद्वारातून बाहेर पडावं. सुभाष दादा, आपल्या घरी मी आलो, आपल्या बंगल्यात आलो. आपल्या बंगल्यात येताना मी ज्या हॉलच्या दरवाजाने प्रवेश केला, भोजन झाल्यानंतर मी कुठल्या दरवाजातून बाहेर यायला पाहिजे? ज्या दारातून गेला त्या दारातून. का मी म्हणायचं मला किचन मधून जाऊ द्या, मला बेडरूम मधून जाऊ द्या, मला टॉयलेट मधून जाऊ द्या, मला बाथरूम मधून जाऊ द्या, मला खिडकीतून जाऊ द्या. हे जाणं माझं योग्य ठरणार नाही. हे शिष्टाचाराचं राहणार नाही. याला अभद्रपणा म्हणता येईल. जसं ते व्यवहाराचं आहे तसा जीवात्मा या देहात येत असताना ज्या द्वाराने त्याने प्रवेश केला त्याने त्याच दाराने बाहेर पडलं पाहिजे. आणि त्या दारापर्यंत जाण्यासाठी ही दिली साधना. प्रत्येक माळीला प्रत्येक दारात बंद करायचं आणि त्याच्यावर एक एक ज्योत लावायची. ज्योत लावताना ज्योत पेटवायची कशी? प्रत्यक्षात दिवा नाहीये, प्रत्यक्षात दिवा नाहीये, ज्योत मध्येच आहे. त्याला आत्मज्योत म्हणतात. तुमच्या गावात आणली का नाही आणली माहिती नाही, पण आमच्या मेंढी गावात आणली. दादा आपल्या गावात आणली. ती ज्योत आणायला कुठे गेले? कुठे गेले? गडावर. विचारलं का रे बा, गडावरून ज्योत आणायची. गडावरून आणलेली ज्योत, त्या ज्योतीचा अग्नी आणि तुमच्या घरात चुलीतला अग्नी काही वेगळा आहे? काही वेगळा आहे? अजिबात वेगळा नाही. पण दृष्टी नाही ना, समदृष्टी नाही ना. आम्हाला तो अग्नी पवित्र वाटतो आणि घरातला अग्नी, अरे तोही अग्नी जाळणारे, तोही अग्नी राख करणारे आणि घरातला अग्नी राखच करणारे. पण ती बघण्याची समदृष्टी नाही. ही समदृष्टी होती संतांकडे. त्याप्रमाणे आता दिवे पेटलेले आहे. मध्ये हा दिवा पेटताय. या पेटत्या दिव्यातून जी ज्योत आहे ती ज्योत काढायची, डोळे मिटायचे आणि डोळे मिटून पहिल्यांदा मूलाधार चक्र जे आहे या मूलाधार चक्रावरती ती ज्योत प्रज्वलित झाली याचा अनुभव घ्यायचा आणि अनुभव घेऊन साक्षात्कार करून घ्यायचा.
पहिली ज्योत लागली का दुसऱ्या दारात जायचंय. असं करीत 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 9 द्वारावर 9 भक्तीच्या ज्या आहेत त्या ज्योती पेटून दशम द्वाराकडे जायचं, 10व्या द्वाराकडे जायचं आणि 10व्या दाराला धडक द्यायची आणि 10व्या दाराला धडक देऊन त्याच्यातून बाहेर पडायचं. जो त्याच्यातून बाहेर पडला त्याचाच 10वा किंवा त्याचाच दशहरा झाला. मला किती समजेल किती समजून घ्याल मला माहिती नाही. दादा एक गाव एक टपाल. पुन्हा माझं काळं तोंड बघू नका. पण जे सांगतोय मी मरणार आहे. मृत्यू येण्याच्या आत मला जे करायचं ते मी करतोय. पण जे मी करतोय जे तुम्हाला सांगतोय हे साधू संत सांगतात अत्य सत्य मार्ग आहे. हे शरीर सोडून दुसरं कुठेच काही करायचं नाही. एक वेळ मंदिरात जाता नाही आलं तरी चालेल, पण या देहरूपी मंदिरात या जीवाला जाताच आलं पाहिजे आणि जीवाने अनुभव घेतलाच पाहिजे. पहिल्यांदा हे मंदिर पवित्र करता आलं पाहिजे. हे पवित्र मंदिर मग या मंदिरात द्यायचं आणि या मंदिरातून मग त्या मंदिरापर्यंत जायचं. हा सगळा प्रवास आहे. पण आपण ही मंदिरं मोठी केली, ही मंदिरं सुश्रुत केली, पण हे मंदिर गलिच्छ ठेवलं. देह देवाचे देऊळ मंदिर आहेच. याला जो खोटं म्हणतील त्याचे पूर्वज नरकाला जातील. तैसा हृदया में मेरा भाऊ. का ज्ञानोबराय म्हणतात हृदयस्थ आहे. पण हृदयस्थ कोण बघतं? आपल्याला फक्त काळाराम गोराम आणि अयोध्येचा राम दिसतो, पण आपल्याला बापात राम दिसला नाही, आपल्याला आईत दिसला नाही, आपल्याला भावात दिसला नाही, आपल्याला बहिणीत दिसला नाही, आपल्याला गावकऱ्यात दिसत नाही, आपल्याला टाळकऱ्यांमध्ये दिसत नाही. हा राम बघायचा कधी? अरे याच्यातला राम निघून गेल्यानंतर तो राम पाहता येत नाही. अरे काळाराम कोणी बघेल, गोराराम कोणी बघेल आणि अयोध्येचा राम कोणी बघेल, पण आत्मारामाचा जो दर्शन येईल, आत्मारामाचा अनुभव जो घेईल त्यालाच खरी सुटका आहे. आणि त्या आत्मारामाचा अनुभव घेण्यासाठी हे मानवी शरीर आहे, हे मंदिर आहे. या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा आणि या मंदिरात जाण्याचे एकमेव द्वार म्हणजे दशम द्वार आहे. हे 10वं द्वार जोपर्यंत कळत नाही, 10वा दरवाजा जोपर्यंत उघडा होत नाही, हा 10वा दरवाजा उघडा होता कधी? अरे आईच्या पोटातून ज्यावेळेस बाहेर आला, आईच्या पोटातून बाहेर आला, त्याचा आईचा बाळ नाळ आणि बाळाचा डाळ खांडला गेला. नाळ खांडला गेला. आमच्या माता भगिनीने घेतला, नाऊचू घातला आणि नाऊचू घालून त्याचा 10वा दरवाजा आजीबाई बंद केला. केला का नाही? 10वा दरवाजा. बाळ जन्माला आलेला त्याचं इथं हा भाग मोकळा राहतो. त्याला काय म्हणतात आई? टाळू 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 टाळू. टाळूला नको टाळू. हे बाळू टाळूला नको टाळू. अरे टाळू सगळ्यात महत्वाची आहे. हा टाळू जोपर्यंत टाळूचा भाग करते माणसं म्हणतात टाळूवरचं लोणी. खरं टाळूवरचं लोणी म्हणजे टाळूवरचं लोणी समजून घेतलं तर त्या टाळूवरचं लोणी समजून घ्यायचंय महाराज. हा 10वा दरवाजा उघडा होता. बाळ श्वास घेत होता. श्वास घेतला रे घेतला. नाभिस्थानापासून कंठस्थ हृदयस्थ जाऊन या दशमद्वाराला या 10व्या दरवाजाला धडक देत होता, फडफड करत होता. आजीबाईन ते बाळाची टाळू कच्ची भरली पाहिजे. तेल गरम केलं, निव दिलं, बाळाला उपडं केलं आणि त्याची टाळू भरली. खेळ इथंच सगळा. हा खेळ सगळा मायेचा आहे. हा टाळू भरली गेली. आजीबाई तुम्ही टाळू भरताना काहीतरी म्हटल्या. त्या बाळाची टाळू भरताना तुम्ही एकच गोष्ट म्हटल्या, आपटी. आजी आठवतं का? बाळाची टाळू नातवाची पंतवाची टाळू भरताना तुम्ही म्हटल्या आपटी. अरे आपटी थापटी गुळाची लापटी तेलंगीच्या 3 पुऱ्या. अरे आपटी काय 84 लक्ष घेऊन आपटून आला आणि आजीबाईने थापटून 10वा दरवाजा बंद केला. हा 10वा दरवाजा मनुष्य घेऊनच उघडा करता येतो, मानव जन्मातच उघडा करता येतो. मानव जन्म संपला, 10वा कधीच उघडा होणार नाही. आपला 10वा जिवंतपणे घाला. माझा 10वा मी रोज घालतोय. आणि दादा पहिला निरोप तुम्हाला येईल ज्या दिवशी माझा 10वा होईल. माझा 10वा असा करायचा आहे आमच्या ज्ञानोबरायांच्या म्हणण्यानुसार, का झाकली घटीचा दिवा. अरे हा घटाचा दिवा आहे, हा पेटता दिवा आहे. तो दिवा पेटलेला आहे, हा दिवाही पेटलेला आहे. हे सगळे दिवे पेटलेले, हे सगळे घट बसलेले आणि यांच्यामध्ये दिवे पेटलेले आहे. पण हा दिवा विझवायचा आहे स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या शक्तीने, नामस्मरण चिंतन करून. का झाकली या घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. अरे हा सगळा खटाटोप देह ठेवण्यासाठी आहे, देह पोचण्यासाठी नाही. अरे बाबाच्या डोक्यात नाही, हे बाबाच्या डोक्यात नाही. देह पोसायचा नाही, देह रुष्ट झाला पाहिजे. भगवंताचं चिंतन करता 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 पाठ पोट एक झाली पाहिजे. पण बाबा ढेऱ्या वाढल्या.
याचा अर्थ खाणं चाललंय, उपासना नाही. शरीराचं खाणं चाललंय पण आत्म्याचं खाणं अजिबात नाही. जो आत्म्याचं खाणं देतो त्याची पाठपोट एक होते आणि पाठपोट एक झाली. आपटी थापटी आजीबाईने आपटी 84 लक्ष घेऊन आपटून आला आणि आजीबाईने थापटून 10वा दरवाजा बंद केला. आपटी थापटी गुळाची लापटी. गुळ म्हणजे विषय आणि या विषयाच्या नादी सगळं जग लागलंय. महाराज हा गुळ रूपी विषय कुणाचा सुटत नाही. आपटी थापटी गुळाची लापटी. तेलंगी. तेलंगी म्हणजे कोण? तेलंगी म्हणजे माया. या तेलंगीच्या 3 पुऱ्या म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 पुऱ्या रोज जीव खातोय. सकाळी उठल्या उठल्या रामकृष्ण हरी सत्वगुणाची पुरी. मंदिरात जाय, आईबापाच्या पाया पड, याला जे हरी त्याला जे हरी रामकृष्ण हरी करतो. सकाळी सकाळी सत्वगुणाची पुरी. हळूहळू हळूहळू काय ठेवू लागला. 9 9:30 वाजले. घरी आला, अरे चहा ठेव, स्पेशल चहा ठेव. गेला रजोगुणात. आपली परिस्थिती बघून घ्या कशी बाबा. आपली परिस्थिती बाबा. मी मेल्यावर कुठं जाणार हे मला आजच माहितीये. तुमचं तुम्ही बघा. आपण मेल्यावर आपला जसा ढाळ, म्हणून आपण म्हणतो ढाळ टाक. जर आपला ढाळ योग्य दिशेला नसेल तर ढाळ बदलावा. आणि ढाळ बदलण्यासाठी वारी आहे, ढाळ बदलवण्यासाठी कीर्तन आहे, ढाळ बदलवण्यासाठी भजन आहे. पण महाराज याच्यातून भलता ढाळ लागला. तुझं असं चुकलं, माझं तुझं चुकलं, याला सूर नाही, याला ताल नाही. अरे हा सूर ताल मरू दे. एक वेळ हा आला नाही तरी चालेल, एक वेळ कीर्तन आलं नाही तरी चालेल, पण देवाकडे जाण्याचा ढाळ कळाला पाहिजे. हा ढाळ ढाळे 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 आणि आपल्याला देवाकडे जायचंय. हा देवाकडे जाण्याचा पण 3 पुऱ्या खातोय. सत्वगुण रजोगुणाची पुरी. भजे शिरा कुरडई ताणून आणतो. रजोगुणात राहतो आणि थोडाफार उशीर झाला रे झाला का आपल्या आई बापावर, आपल्या धर्मपत्नीवर दाट मनगट खातो. गेला तमोगुणात. आता तुमचं तुम्ही बघून घ्यायचं. या 3 पुऱ्या तुम्ही जर खात असाल, जी पुरी तुमची अधिक आहे तुमची गती तिकडे आहे. जी पुरी तुम्ही अधिक खाता, जो माणूस अतिशय तामसी आहे त्याचा ऱ्हास आहे. जो आधी रजोगुणी आहे त्याचा ऱ्हास आहे. पण जो सत्वगुणाचा आहे, जो सात्विकतेचा आहे, म्हणून आमच्या ज्ञानोबरांनी हरिपटामध्ये स्वतंत्र एक अभंग टाकलाय. विष्णू विण जप. काय हरिपाठ हरिपाठ काय सांगतो टाळकरी मारकरी. हा जर आम्हाला कळाला नाही तर तुम्हाला जन्मात कळणार नाही. तुम्ही सोन्याहून पिवळे समजून देण्याचं काम आमचंय. पण पहिल्यांदा आम्ही समजून घ्यावं आणि मग तुम्हाला समजावं. आम्हालाच काही कळलं नाही ना आम्हीच उगाच म्हणतो हे जरी नाही कळलं तुला बाय भाऊच्या कळला. अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला बाबा. आणि तुम्हाला सांगणे माझे टाळके वारकरी, तुम्ही टाळ ठेवा. पास झाला आता. फार अन्याय झाला, फार अन्याय झाला. कीर्तनकारांनी अन्याय केला समाजावर. माझं म्हणणं आहे एखाद्याला मला केस करायचे करा, घरची ऐपत सोडवायची. बाबा पप्पू कोल्हे संगीत राहून आलोय. सांगितलं डॉनच्या संगीत होतो. तुम्ही बंदूक बघितली का? स्टेन बघितलं, बॉम्ब बघितले का? मी सगळं बघितलंय. आमच्या हाताने आम्ही मुरबाडचं हॉटेल ब्लास्ट केलंय महाराज. माझ्या 12वी 1990च्या काळामध्ये, कॉलेजच्या काळामध्ये मुंबईमध्ये राहिलो असतो, 1 नंबरचा डॉन झालो असतो, 1 नंबरचा गुंड झाला असतो. पण जीवनामध्ये संतांची भेट आहे. अरे खरा वाल्य होता, वाल्याचा वाल्मिकी होण्याचा मार्ग मिळाला. अरे वाल्यात झालो असतो, हातामध्ये परशुन माणसं मारली असती. पण जीवनामध्ये संत आले, संतांची कृपा झाली, जीवनात बदल झाला. बदल झालाच पाहिजे महाराज. अरे हे जरी नाही कळलं, अख्खा महाराष्ट्र उठलाय. पिंगळा कुणाचा? अरे पिंगळा माझ्या नाथबाबाचा रे दादा. पिंगळा माझ्या नाथबाबाचा आहे. मल्हारीची वारी जी आहे ना ती माझ्या नाथबाबाची आहे. पूर्वीच्या काळामध्ये माझ्या नाथबाबाने जो पिंगळा गायला, पूर्वीच्या काळात खरोखर पिंगळा येत होता गावात. येत होता ना बाबा पिंगळा यायचा. पिंगळा कसा असायचा महाराज? पिंगळा कसा असायचा? काळा कोट, काळा कोट, हातामध्ये कंदील. बरं पिंगळा येताना किती वाजता यायचा? पहाटे यायचा. बरं आताचा पिंगळा किती वाजता येतो? आताचा पिंगळा संध्याकाळी 7ला नाही तर रात्री 9ला येतो. हा पिंगळाच आहे आता जो आला. बरं हा येतो तो येतो आधी रेट आणि मग डेट. आधी रेट आणि मग डेट. अरे मी त्यांना दोष देत नाही, दोष तुम्हाला देतोय. तुम्ही देता म्हणून आम्ही नेतोय, तुम्ही देता म्हणून आम्ही घेतोय. तुम्ही बाबा लोकांना थोडा मुक्याचा मार द्या. मुक्याचा करोनाच्या काळात चांगला मुक्याचा मार. रस्त्यावर भाज्या विकल्या, बाबा लोकांनी हमाल्या केल्या. हे बाबा लोक अशा आवडले गेले शायनिंग मारायला. 101 इतके गोड, इतके पोपटे दादा तुम्हाला आले ना. फक्त तुम्हाला हरभराच्या झाडावर चढवायचं. एक वेळ म्हणतो तुम्ही वडाच्या झाडावर जा, वडाच्या झाडावर खाली पडा, तुम्ही मोडणार नाही. पण तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर गेले तर तुम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबा लोकांनी हेच केले. मला काही बाबा लोकांचा माझा द्वेष नाही किंवा वैर नाही, पण सांगायचं रे दादा, सत्य कर्माला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, साह्य घातली अभय नरका जाणे. मग विष्णू विन जप
विष्णूचा जप झाला पाहिजे, मग विष्णू विष्णू म्हणायचं का? अरे विष्णू ही अवस्था आहे, शिव ही अवस्था आहे आणि ब्रह्म ही अवस्था आहे. या तिन्ही अवस्था परमार्थिक माणसाला कळायला पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ नाही, टाळ नाही, त्यांना सुटका आहे. पण जे परमार्थाला लागले, जे कीर्तनकार म्हणतात, जे भागवत कथा करतात, जे आयोजन करतात, जे नियोजन करतात, जे महाराज म्हणून मिरवतात, त्यांना कळायला पाहिजे ब्रह्माचा जप कसा, शिवाचा जप कसा आणि विष्णूचा जप कसा. विष्णू ही अवस्था आहे, विष्णू ही सत्वगुणाची अवस्था आहे. विष्णू विना जप व्यर्थ त्याचे. मस्त पाठ केला होता, चुलीत घाल तू तेवढं. मस्त पाठ केलं. काय करतो पाठ करू? बहुत केले पाठांतर वरमराईले शेदुर, वरमराईले शेदुर, वरमराईले शेदुर. फार पाठांतर झाला, पाठांतर करावं गरज आहे, पाठाची गरज आहे, साठ्याची गरज आहे. पाठा साठा पाहिजे बाबा, पाठा साठा पाहिजे. आपल्याकडे कसला कसला साठा असतो बाबा? घरात अन्नधान्याचा साठा असतो, बँकेमध्ये पैशाचा साठा असतो आणि आपल्या शेतामध्ये पाण्याचाही साठा असतो. आपल्याकडे तळं भरलंय म्हणून आपण उत्मात करायचा का? बरं, तळं यावर्षी भरलं, पुढच्या वर्षी भरेल का? सांगता येत नाही ना बाबा. मग जो साठा पाहिजे, पाठा पाहिजे, पण त्याचा अहंकार नको. अहंकार झाला का वाया जातो. अरे अहंकार नाडतो आणि सर्वसामान्य जीवाचा अहंकार बरा, पण ज्ञानाचा अहंकार ज्ञानियाच्या झोपतो. ज्ञानोबरायांचं म्हणणं वेगळं नाही महाराज. ज्ञानोबराय जे सांगतात, ज्ञानोबराय अभ्यासलं पाहिजे, पण खरा अर्थ महाराज ज्ञानियांनाच ज्ञानाचा अहंकार झालाय, अहंभाव झालाय. महाराज विष्णूचा जप आहे, विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा. करंटा शब्द ज्ञानोबरायांचा. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. हा अद्वैत सिद्धांत जो आहे, ही अद्वैत उपासना जी आहे, ही अद्वैत उपासना आदिशक्तीची आहे. ही आदिशक्ती, अरे ही आदिशक्ती शिव रूपाने आणि शक्ती रूपाने एकाच ठिकाणी नटलेली आहे. एकाच देहात शिवही आहे आणि एकाच देहात शक्ती आहे. शिव शक्तीचं मिलन या मानवी देहातच आहे, पण त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. हा अनुभव ज्या ज्या संतांनी घेतला, ज्या ज्या संतांनी अनुभव घेतला, हा अनुभव घेताना संतांनी मुळापासून सुरुवात केली. आपण गुळापासून करतोय. म्हणजे या गुळापासून नाही म्हणतो का बाबा, गुळ वेगळा आहे आणि कीर्तनकाराचा गुळ वेगळा आणि खाण्याचा गुळ वेगळा. बरं, जिथं गुळ आहे तिथं मुंगळे. तुम्ही दिंडीत फुकट टाकून घ्या बाबा, थोडं सुद्धा पाहणार नाही तुमचं, बरं का साहेबराव दादा. तुम्ही कधीतरी बाबा फुकट टाकून बघा, तुमचं थोडं सुद्धा पाहणार नाही. अरे गुळ आहे म्हणून मुंगळे आहे. या गुळाच्या ठेपीला हे आमच्यासारखे मुंगळे लटकतात आणि तो गुळ खातात. महाराज हा विषक्त गुळ जो आहे, हा विषक्त गुळ संपवला पाहिजे. महाराज मानवी जन्माला आलोय, संतांनी मुळाकडे गेले. मग मूळ परमार्थ काय? या जीवाची निर्मिती आईच्या उदरामध्ये झाली. उदरामध्ये निर्मिती होत असताना, गर्भामध्ये रचना होत असताना महाराज हळूहळू हळूहळू गर्भ वाढू लागला. गर्भ वाढता 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 आकार धरला. आकार धरताना तिथे लिंगाचा भेदभाव नाही. ईश्वराने जे निर्माण झालं ते आईच्या उदरामध्ये, मुलगा असो मुलगी असो, स्त्री असो पुरुष असो, आईच्या उदरामध्ये निर्मिती झाली. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, जडणघडण झाली आणि जडणघडण चालू असताना जीवात्मा त्या देहामध्ये प्रवेश केला. त्या जीवात्म्याचा प्रवेश चाललाय. आईच्या श्वासागणिक भजन चाललंय. आईच्या श्वासागणिक भजन चालित असताना सारखा जप चाललाय. सोडो एक वेळा करिया दुःख वेगळे, एक वेळा करिया दुःख वेगळे, एक वेळा करिया दुःख वेगळे, एक वेळा करिया दुःख वेगळे. दुरिताचे झाडे उगवोरे, दुरिताचे झाडे उगवोरे. या नवसाची आठवण राहिली नाही आपल्याला. नवस फेडावा का मोडावा? नवस फेडावा.
नवस मोडू नये. नवस मोडला तर कोप होतो, प्रकोप होतो. कोप प्रकोप झाला का विनाश ठरलेला आहे. मग विनाश टाळायचा असेल तर नवस काय केला तो आठवला पाहिजे. मग आठवण्यासाठी बसलं पाहिजे. तुम्ही बसलात तर तुम्हाला आठवेल. पण माणसं बसतच नाही. आठवेल कसं बाबा? माणसं बसत नाही तर आठवेल कसं? अरे आठवावं लागतं. बघा, एखाद्याला पैसे दिले, एखाद्याला व्यवहार झाला, नाही आठवलं तर आपण असा हात लावतो. आणि हा शेवटच्या काळचा विषय बरं का बाबा. एकदा कोपऱ्यात बसला का कपाळाला हात लावतो आणि आठवीत बसतो. मी काय काय केलं, काय काय केलं, काय काय केलं. अरे आठवायचं ते आता आठव. आईच्या उदरातलं स्मरण आठव, चिंतन आठव. आईच्या उदरातलं वचन आठव. ते वचन दिलं भगवंताला का बाहेर गेला तुझं चिंतन करेल, भजन करेल, तुझी आठवण धरेल. भगवंताने सांगितलं बघ, आडला नडला म्हणून माणूस आडला नडला का गयावया करतो, फार गोळा होतो, फार गोळा. पण एकदा बाबा गरज सरली, विसरली दया थोर झाली हाने, वंदने रंगारी कवरणी गा, सतोती डगारी कवरणी गा. विसरली दया थोर झाली हाने, आज होती डगारी कवरणी गा, वंदने रंगारी हो. विसरू नका, विसरू नका, विसरू नका. हे लेकरा विसरू नका. कुणाला? अरे ज्याने जन्माला घातलं त्याला, ज्याने जग दाखवलं त्याला विसरू नका रे. विसरला तर हानी आहे. विसरली दया थोर झाली हानी. आणि पचतील खाली 84 लक्ष योनी पचवणं एवढं सोपं नाही बाबा. मला साखर पचत नाही तर 84 लक्ष योनी पचवता येईल. आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. मानवी जन्म प्राप्त झालाय. मग आठवलं पाहिजे. अरे तुम्ही आठवा मधुसूदना, त्या मधुसूदनाला आठवा. पण त्याला आठवण्यासाठी उठावं लागतं. पण कुठे उठायचं? अरे उठा, जागे व्हा. जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे करुणे देवा माता, भावे करुणे देवा माता, कवी व्यथा जन्माचा, घनधारा बोरदाना, रे पेशोना. साधू संत उठायला सांगतात म्हणजे कीर्तनातून नाही बरं का. साधू संत उठायला सांगतात. उठा, जागे व्हा. दादा, आपण सकाळी ज्यावेळेस उठतो का आधी जागे होतो? काय प्रक्रिया तुमची काय? मी पहिल्यांदा जागा होतो मग उठतो. तुम्ही? सारखंच आहे, सेम टू सेम, काहीच बदल नाही. संतांचं तसंच होतं. ते आधी जागे व्हायचे मग उठायचे. पण त्यांनी उलट सांगितलं, उठा आणि जागे व्हा. उठा म्हणजे मी माझ्यातून उठा. उठा म्हणजे या मोहमायेतून उठा. आणि जागे व्हा म्हणजे स्वस्वरूपावर जागे व्हा. उठा, जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. आणि चुकवी व्यथा जन्माच्या. अनेक जन्मापासून या व्यथा तुमच्या आमच्या मागे लागल्या. मग तुम्ही आम्ही उठलं पाहिजे. स्वस्वरूपावर जागा झालं पाहिजे. आमचे जगद्गुरु तुकोबार आहे स्वस्वरूपावर जागे झाले. पण जागे होऊ नाही त्यांना तो प्राप्त होईना, प्राप्त होईना. म्हणून त्यांनी धावा केला तो आईचा धाव खाली. आई धावधारी आये, 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 धावधारी आये. आता पाते
आई आता पाहतेस काही हे आई तूच आडवी आहे, तूच माया रूपाने आली, तू मला त्या ब्रह्मापर्यंत जाऊ देत नाही, त्या ब्रह्माची अनुभूती घेऊ देत नाही आई, त्या ब्रह्माची मला जी आठवण होती, त्या ब्रह्माचं मला जे स्मरण होतं आई, हा मायेचा पडदा आला, तू धाव घे, धाव घाली आई, आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, त्या परमात्म्यापासून माझा वियोग झाला, आता वियोग झाल्यानंतर ताटातूट झाल्यानंतर माझी कासावीसपणा झाला, हा कासावीसपणा तुमचा आमचा जीवाचा झाला पाहिजे, जगद्गुरुबाईंचा जीवाचा कासावीसपणा झाला आणि जगद्गुरुबाईंनी ध्यास धरला आणि ध्यास धरून त्या भगवंताला प्राप्त करून घेतलं, भगवंताला प्राप्त करण्यासाठी त्यांनी देऊगाव सोडलं, भालचंद्र भंडारा गाठला, भालचंद्र भंडारा गाठून त्यांनी ध्यान चिंतन करून नामस्मरण करून त्या परमात्म्याला वश केलं आणि त्या परमात्म्याला साक्षात यावं लागलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणच देव होय गुरु, साक्षात सद्गुरूच्या रूपाने आले आणि त्यांनी काय केलं, पडीय दे भाव पूर्वी वासना आणि अंती ते आपणापाशी नेत असे, तुकोबाने जागा केलं, तुकोबा उठा 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 तुकोबा, मी आलोय सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही आपण म्हणतो मी सेवा करतोय, तू काय भाऊच्या सेवा करतोय, ते सेवा घेतच नाही, सद्गुरु शिष्याची सेवा घेत नाही, जगद्गुरु तुकोबांनी दाखला दिलाय, प्रमाण दिलंय, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडले नाही सापडले नाही, सापडवलं आम्हाला बाबा, एकदम बेरड होतो, एकदम बेरड. मुंबईमध्ये उल्हासनगरमध्ये कीर्तन झालं, कीर्तनकार व्यसनावर बोलला आणि कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराने तंबाखू मळायला काढली, जेव्हा काठी काढली, कीर्तनकार पुढे मी काठी घेऊन मागे, अख्खे लोक म्हणाले मारतो काय, म्हटलं बाबा काय बोलला, बाबा म्हणतो हे सोडा ते सोडा, बाबाची तंबाखू सुटे ना, तर बाबा हा प्रपंच कधी सोडायचा, एवढा बेरड होतो, पण हा बेरड माणूस फक्त संत वचनाने बदलला, मला संत वचन जे आहे ते ऐकलं पाहिजे, संत वचनाचं ऐकलंच पाहिजे, आपण ऐकत नाही, हो सापडले नाही, सापडविले वाटे जाता गंगा स्नार, मस्तकी तो झाड ठेविला कर, मस्तकावर जाणीवेचा कर ठेवला जातो, लावणी हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी, मस्तकावर हात ठेवून जाणीव करून दिली जाते, हा देह तू नाही, तू या देहाला चालवणार आहे, मग देहाला कोण चालवतो, कोणाचे शरीराला, या सर्व शरीराला चालवणारी एकच शक्ती आहे आणि त्याला नारायण म्हणतात किंवा हरी म्हणतात. चाले हे शरीर कुणाची असत्य, कोण बोलवी ते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नको. आमच्या जगद्गुरूंनी त्याचंच भजन केलं, त्या हरीचंच भजन केलं आणि हरीचं भजन करून 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 या देहाला चालवणाऱ्या हरीला साठवलं अभंगाचं पहिलं जग. अतिशय सुंदर महाराज. पण दादा एकच सांगतो, मला सांगण्याचा अधिकार नाही, तुझं ज्ञान जास्त आहे, तुझ्या इतकं ज्ञान आम्हाला नाही, पण या ज्ञानाचा अहम होऊ देऊ नको. मी हृदयनाथ मंगेशकरांकडे जाऊन आलोय, लतादींकडे जाऊन आलोय, त्यांच्या घरी जाऊन आलोय. महाराज एवढी मोठी माणसं पण अतिशय नम्र. प्रभू क्रूज पेटर रोडला आज मुंबई या ठिकाणी गेलो दादा, त्यांचा कार्यक्रम घेतला होता. इतकी नम्र माणसं आहेत महाराज, मोठी माणसं काय नम्र असतात. ज्ञानाचा अहम होऊन देऊ नको, तुला जगात तोड राहणार नाही. मला इतकं तुझं वर्णन चाललं ऐका. साठवीला हरीला साठवावं लागतं महाराज. देव दगडात नाही, देव मंदिरात नाही, देव तुमच्यात आहे. नवे नवे तुम्हीच देव आहात, फक्त तुम्हाला आम्हाला आठवण राहिली नाही, विसर पडलाय. आपण देवाचीच लेकरं आहोत, देवाचे अंश आहोत.
बघितलं महाराज, नाथ बाबांना गाढवात दिसला. नाथ बाबांना गाढवात दिसला. गाढवात गाढवेश्वर मंदिर आजही आहे, जा तुम्ही पैठणला. माझ्या ज्ञानोबांना रेड्यात दिसला. माझ्या तुकारायांना साळुंकीत दिसला महाराज. आणि ध्यान तुम्हाला आम्हाला आपल्या आपल्यात दिसावं. जर आपल्या आपल्यात दिसला नाही ना महाराज, हे फक्त तोंड भांडवल होईल, हे तोंडाची बडबड होईल. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसे कसा पावे. वाचाळ करून पण चालणार नाही महाराज, प्रत्यक्षात कृती करावी लागेल. हरी आहे, हरी आहे, हरी आहे, हरी तुमच्यात आहे, हरी माझ्यात आहे. हरी ओत प्रोत भरलेला आहे, विठ्ठल जळीस तरी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या डोळ्याने नाही दृष्टी, त्याला ज्ञान दृष्टी म्हणतात. ज्ञान दृष्टी आली रे आली का तो परमात्मा ओत प्रोत भरलेला आहे. त्या हरीला साठवायचंय. जो देहाला चालवतो त्याला साठवायचं. ऐका कसं साठवायचं. मग या देहाला कोण चालवतं? या देहाला कोण चालवतो? डोळे, कान, नाक, तोंड, हात, पाय अजिबात नाही. या देहाला अप्रत्यक्ष चालवणारी शक्ती म्हणजे प्राण आणि अपान. हा प्राण अपान जो आहे म्हणजे याला श्वास म्हणतात. या श्वासागणी सूर्यनाडी चंद्रनाडी काम करते. या सूर्यनाडी चंद्रनाडीमध्ये प्राण आहे आणि अपान आहे. ह्या प्राणा आपणाचा खेळ आहे. प्राण अपान त्याच्यामध्ये करावा सोपान. प्राण आपण याच्यामध्ये करावा लागतो सोपान. या सोपानाचं सोपान जो करतो त्याला स्वस्वरूपाचा अनुभव येतो. पण माणसं सोपानापासून लांब आहे. आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणतात, मुक्त होताच येणार नाही. अरे तुला निवृत्त व्हावं लागेल, तुला प्रवृत्ती करावी लागेल, तुला निवृत्त व्हावं लागेल. निवृत्त होऊन तुला ज्ञान प्राप्त करावं लागेल. ज्ञान प्राप्त होऊन तुला सोपान करावं लागेल. आणि सोपान होऊन तुला मुक्त अवस्थेला जावं लागेल. ही संतांची स्थिती आहे आणि ही मानवी देहातच करता येते. या देहाला चालवतो श्वास. या श्वासागणी जो प्राण आहे, चैतन्य आहे, हे चैतन्य या देहाला चालवतं. चाले हे शरीर कुणाची असते, हे चैतन्यच तुमच्या आमच्या शरीराला चालवतं. पण तुमचं आमचं या चैतन्याकडे, या श्वासाकडे लक्ष नाही. या नागपुडीमध्ये येणारा जाणार आहे त्याला म्हणतात वासुदेव करतो फेरा. या नगरात वासुदेवाचा फेरा आहे. तो येतो जातो किती वेळा? 21,600 वेळा त्याचं येणं जाणं चाललंय. अप अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड. येतो जातो, येतो जातो, बोलतो मजशी. येताना जाताना काहीतरी बोलतोय, काहीतरी गूज करतोय. तो गूज करतो ते ऐकलं पाहिजे. ती ऐकण्याची कला जाणून घेतली पाहिजे. हे कान फक्त संत देतात. त्याचं कारण आहे हे कान संतांनी कधी दिले? अरे आईचा नाळ बाळाचा नाळ खांडला गेला. स्वस्वरूपाचं चिंतन बंद पडलं. संतांच्या सान्निध्यात गेला. संत दर्शनी हा लाभ. आणि पद्मनाभ जोडी येला. पद्मनाभ नाभ म्हणजे बेंबी. बेंबीपासून निघणारा पद्मनाभ आहे. या बेंबीस्थानी महाराज सगळ्यात मोठा खेळ परमार्थाचा आहे. ही नाभी ज्याला कळाली नाही, नाभिस्थान जे आहे महाराज, ब्रह्मदेवाचा जन्म विष्णुदेवाच्या नाभी कमळातून आहे. तुमचा आमचा तेच आहे. दुसरं वेगळं तिसरं काहीच नाही. नाभिस्थानापासून या नाभीने नामस्मरण करत असताना, चिंतन करता असताना या नाभिस्थानी एक गोष्ट झाली पाहिजे. नाभी माझी अति झणकारी, झणझण झालं पाहिजे. नामस्मरण चिंतन करताना श्वास घेतला, जेवढा वेळ घ्यायला तेवढाच वेळ ठेवायचा आणि तेवढ्याच वेळात बाहेर काढायचा. याला पूरक रेचक कुंभक म्हणतात. याला ज्ञानोबराय हरिपाठात म्हणतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. पण हा श्वासागणित चाललेला खेळ, हा श्वास जो आहे तुमचा आमचा फुकट चाललाय. आमच्या तुकोबरायांनी या श्वासागणित भजन करून ऊर्ध्वमुखी आळविला. या ऊर्ध्वमुखाचा उपयोग करून, या वैखरीच्या मुखाचा नाही. 4 वाण्या 4 देह स्थूल सूक्ष्म कारण. 4 वाण्या परा पश्यंती मध्यमा वैखरी. वैखरीने गायने प्रवचने कीर्तने. पण ही वैखरीची वाणी शेवटपर्यंत साथ देत नाही. मरताना आधी जाते वाचा, मग जातो प्राण. शेवटच्या टायमाला चिंतन आलं पाहिजे. ते चिंतन आहे परावाणीचं, म्हणजे श्वासागणिक वाणीचं. ही श्वासाची वाणी आईच्या पोटामध्ये असताना आईच्या श्वासागणिक चालू होती. या नाभिस्थानापासून शब्द उचलला उचलला उचलला, हृदयस्थानला, हृदयस्थान कंठस्थळेला, आणि कंठस्थळ या 10व्या दरवाजाला धडक दिली. आणि 10व्या दरवाजाला धडक देऊन देऊन 10वा दरवाजा मोकळा करायचा आणि 10व्यातून बाहेर पडायचं. त्याला म्हणतात दशहरा. ज्याने 10व्याचं हरण केलं त्याचं जन्म मरण चुकलं. म्हणजे 10व्याचं हरण करायचंय, या 10व्याजवळ जायचंय. मग 10व्याजवळ राहण्यासाठी 10व्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. पण माणसं 10व्याच्या संगतीत नाही. त्याचं कारण 9 बगदाड उघडी आहेत, 9 दरवाजे उघडे आहे. सगळं लक्ष जीवाचं या 9 दारावर आहे. नीट आहे का? शेवटचं चिंतन आहे, ज्याचं ज्या दारावर जास्त लक्ष त्याला तिकडे वास आहे. मरताना निदान मृत्यू येताना शरीर सोडताना एकच गोष्ट व्हावी,
भगवंताला सांगणे, भगवंता निदान कमरेपासून खाली नेऊ नको. प्राण सोडताना, शरीर सोडताना, या शरीराचा त्याग करताना मलमूत्र विसर्जन होणार नाही देवा, एवढे तरी उपकार कर. याला नियंत्रण म्हणतात, याला कंट्रोल म्हणतात. हे कंट्रोल फक्त भक्ती मार्गात आहे. भक्ती करून 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 हे दोन्ही दरवाजे लॉक करून टाकायचे. म्हणून हे कमरेला उपकरण बांधले. विषय खालच्या खाली, विषय वर येऊ न देता हृदयस्थ वर चढवत 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 वरच्या द्वारावर यायचंय. निदान प्राण जाताना बावल्या उलट्या व्हाव्या, या डोळ्याच्या बावल्या उलट्या व्हाव्या. आ करून जावा किंवा कानातून जावा. पण संतांनी हे दारं ओलांडून डायरेक्ट 10वा दरवाजा गाठला आणि 10व्यातून बाहेर पडले. त्याचं कारण आहे, त्यांनी त्या हरीला साठवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरधार. पण देवाबद्दलच तुमचं आमचं अज्ञान. तुकोबराय उगाच म्हटले नाही. तुका म्हणे कैसे गेले विसरोने खऱ्या देवा, गेले विसरोने खऱ्या देवा, तुका म्हणे कैसे आंधळे विसरोने खऱ्या देवा, देवा देवा, गेले विसरोने खऱ्या तुकोबरा आंधळे म्हणतायत, आंधळे. आणि आमचे महाराज म्हणतात, महाराज शब्द लागले पाहिजे बरं का. आणि शब्द कुणाला लागतात? अब्रुवान माणसाला. बरं का बाबा, शब्द लागले. 18-20 वर्षापूर्वी कुणीतरी महात्मा बोलला आहे, 12च्या भावात जाशील रे. कोणीतरी दतवलं पाहिजे बाबा, कोणीतरी बोललं पाहिजे. ज्येष्ठ श्रेष्ठ बोललेले टाळकरी मारकरी, लहान मुलं बाबा बोलले चुकलं तर ऐकून घेता आला पाहिजे. शब्द सहन करता आले पाहिजे. वडील बोलले, आई बोलली, सासू बोलली, सहन करता आले पाहिजे. आजी बोलली, पंजी बोलली, सहन करता आलं पाहिजे. सहनशीलता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि ही सहनशीलताच आता कलियुगात संपत चालली. कोणी कोणाजवळ राहायला तयार नाही, कोणी कोणाजवळ नांदायला तयार नाही. नांदल्याशिवाय संसार होत नाही. का होतो? नांदल्याशिवाय संसार होत नाही. त्याचप्रमाणे ही प्रकृती आहे. शरीर रूपी प्रकृतीने आत्मरूपी नवऱ्याजवळ नांदावंच लागतं. या आत्मरूपी नवऱ्याजवळ नांदल्याशिवाय संसार होत नाही. आमच्या ज्ञानोबरायांनी संसार केला, अवघाची संसार सुखाचा करीना. मग कुठला? या जन्म मृत्यूच्या पलीकडचा संसार ज्ञानोबरायांनी सुखाचा केला. पण ते नांदले, आत्मरूपी नवरदेवाजवळ नांदले. या देहरूपी नवरीला नांदवावं लागतं. म्हणजे याने कायम आत्म्याचा विचार करावा लागतो. साठविला हरी जी हृदय मंदिरी. मग हृदय मंदिरात साठवल्यावर स्थिती काय होते? येरधार झाला सफल व्यापार. हा व्यापार सफल झाला, येरधार थांबली. त्याचं कारण आहे साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. मग कसा साठवला? त्याचं कारण आहे महाराज, या शरीराला चालवणारा ताब्यात आला. नवे नवे ताब्यात नाही, हातात आला. तिसरं चरण आता